नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर रवींद्र देशमुख, डायरेक्टर उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर. गेल्या 15-16 वर्षापासून आपण इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर, नर्सिंग अशा विविध काउन्सिलिंग प्रोसेस विद्यार्थ्यांच्या करून देतो व त्याचप्रमाणे त्यांना करिअरमध्ये काय करायचं, काय नाही करायचं, करिअर पाथ त्यांचा डिझाईन करून देत असतो. व त्याच अनुषंगाने हा आजचा व्हिडिओ बनवत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची MST CET PCM ग्रुप घेऊन दिली होती, अशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठीचं महाराष्ट्र CET सेलचं नोटिफिकेशन काल पब्लिश झालेलं आहे की ज्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असतानाची जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स आहेत, या सर्वांसाठीचं नोटिफिकेशन्स, त्याच्या डेट्स ह्या CET सेलनी डिस्प्ले केलेल्या आहेत. तर यावर्षी जे CET सेलनी बदल त्यांच्या प्रोसेसमध्ये केले होते ते म्हणजे की 2 CET विद्यार्थ्यांनी दिल्या असतील. तर त्या 2 CET मधली ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क्स आहेत, 2 पैकी बेस्ट ऑफ मार्क्स ज्या CETच्या एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना असतील, ती फर्स्ट असो की सेकंड सेशन असो, तर त्या 2 पैकी ज्याच्यामध्ये जास्त मार्क्स आहेत ते मार्क्स आपल्याला या पुढची जी काउन्सिलिंग प्रोसेस होणार आहे त्यासाठी यूज करायचे आहेत. तर त्यासाठी जे CETनी काल नोटिफिकेशन टाकलेलं आहे, त्यामध्ये जी आपल्या CET सेलचे प्रोसेस सुरू होणार आहे, त्यामधले जी महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट अपलोड आणि व्हेरिफिकेशन्स. तर त्याचं नोटिफिकेशन हे CET सेलनी पब्लिश केलं आहे. तत्पूर्वी आपण थोडक्यात ही प्रोसेस जाणून घेणार आहोत, त्याचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जाणून घेणार आहोत व त्याच्यानंतर ऍक्च्युअल डेट्स आपल्याला किती दिलेले आहेत, त्याचा टाइम पिरियड आपल्याला किती आहे, त्या टाइम पिरियड मध्येच आपल्याला ही काउन्सिलिंग प्रोसेस करणं का बरं गरजेचं आहे, याबद्दलचे सर्व डिटेल्स बघणार आहोत. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र CET सेलची PCMची CET दिली असेल व महाराष्ट्रामध्ये त्यांना इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांची ही ऑनलाईन प्रोसेस ही करून घेणं गरजेचं आहे. त्या प्रोसेस करत असताना सर्वात सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटला जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागत असते. त्याचप्रमाणे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स असतात, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स करावं लागते. त्याआधी तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या विशिष्ट प्रवर्गानुसार, म्हणजे तुम्ही जर विशिष्ट कॅटेगरीमध्ये असाल, जसं SC, ST, OBC, SBC, SCBC असेल, या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठल्या विशिष्ट प्रवर्गामध्ये येत असाल, जसं की EWS आहे, ऑर्फन आहे, डिफेन्स आहे, हिली एरिया आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांची डॉक्युमेंटची पूर्तता करून ठेवणं गरजेचं असते व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना त्याच्याबद्दलचे डिटेल्स टाकणे गरजेचे असते. तर ऑनलाईन प्रोसेस करणं म्हणजेच काय, तर तुम्हाला तुमचे सर्व डिटेल्स CET सेलच्या वेबसाईटला अपलोड करायचे असतात, की ज्याप्रमाणे तुम्ही CETची एक्झाम दिलेली आहे, एक्झामसाठीचा जसा फॉर्म फिलअप तुम्ही केला होता, तसाच एक ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा फॉर्म आपल्याला भरावा लागतो, की ज्यामध्ये आपण आपले पर्सनल डिटेल्स म्हणजे आपलं नाव टाकतो, आपले ऍड्रेस टाकतो, त्याचप्रमाणे आपले अकॅडमिकचे डिटेल्स म्हणजेच आपले 10वी-12वीचे मार्क्स, CETचे मार्क्स टाकतो व त्याचप्रमाणे आपला कॅटेगरीचे डिटेल्स, ज्याच्यामध्ये तुम्ही ज्या विशिष्ट कॅटेगरीला बिलॉंग करता त्या विशिष्ट कॅटेगरीचे मार्क्स टाकतो व त्यासोबतच तुम्ही जर कुठल्या प्रवर्गामध्ये येत असाल, जसं मी तुम्हाला सांगितलं की ते डिफेन्स असो, फिजिकली हँडिकॅप, PWD असो, ऑर्फन असो, हिली एरिया असो किंवा मायनॉरिटीमध्ये कोणी विद्यार्थी असतील, तर असे सर्व डिटेल्स आपल्याला त्यामध्ये प्रोव्हाइड करावे लागतात व त्या रिलेटेडचे सर्वच डॉक्युमेंट्स आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करावे लागतात. आणि हे काही एक वेळा आपण रजिस्ट्रेशन केलं, आपले सर्व डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये अपलोड केले की त्याच्यानंतर आपल्याला 2 पद्धतीने ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करता येतात, ज्याला आपण ई-स्क्रुटनी किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणतो. आता ई-स्क्रुटनी म्हणजे काय, की तुम्ही सर्व रजिस्ट्रेशन केलं, सर्व डॉक्युमेंट अपलोड केले आणि त्याला तिथे सिलेक्ट करत असताना जर तुम्ही व्हेरिफिकेशन सिलेक्ट केलं, तर याचा अर्थ की तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीने एका ऑनलाईन सेंटरला जाणार आहेत, ते सर्व ते डॉक्युमेंट चेक करतील व त्याचं एक्नॉलेजमेंट किंवा त्याचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये अपलोड करतील. आता जर तुमचं एक्नॉलेजमेंट तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तर तुम्हाला तिथे एक एक्नॉलेजमेंट ऑनलाईन पद्धतीनेच मिळून जाईल. आणि जर तुमचं व्हेरिफिकेशन मध्ये काही त्रुटी आल्या, काही क्युरीज आल्यात, तर त्या तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स तुमच्या लॉगिन मध्ये
डॉक्युमेंट अपलोडिंग मध्ये त्या निर्देशनास आणल्या जातील व त्या तुम्ही परत एडिट करून परत ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित टाकून परत त्याला व्हेरीफाय करू शकता. अशा पद्धतीने हे ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत असते. व त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फिजिकल व्हेरिफिकेशन करायचंय त्यांच्यासाठी प्रत्येक सिटीमध्ये काही FC सेंटर हे CET सेलनी अलॉट केलेले असते. जसे औरंगाबादचा जर विचार झाला तर औरंगाबादमध्ये गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे, देवगिरी कॉलेज आहे, CSMSS कॉलेज आहे. असे व्हेरियस कॉलेजेस आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी FC सेंटर म्हणून दिलेले असतात. तर तुम्ही एक वेळा तुमचा हा फॉर्म फिलअप झाला की त्याच्यानंतर तुम्ही तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन या फिजिकल व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. तो या फिजिकल व्हेरिफिकेशनला गेल्याच्या नंतर तिथून तुम्हाला FC सेंटरचा स्टॅम्प मारून एक एक्नॉलेजमेंट दिल्या जाते व त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट होते. म्हणजे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, डॉक्युमेंट्स अपलोड केलेत व त्याच्यानंतर हे आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. याचा अर्थ की तुम्ही आता CET सेलचा पहिला पडाव हा पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर मग एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते असते, ज्याला आपण SML म्हणतो, ज्यामध्ये आपल्याला माहित होतं की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण कुठे आहोत, आपल्या कॅटेगरी रँक आपला काय आहे, आपल्या विशिष्ट रिजन मधून आपण कुठे आहोत. कारण आपण रिजनचे पण डिटेल्स ज्यावेळेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यावेळेस टाकत असतो. जसं आपला हा मराठवाडा रिजन येतो किंवा बामू युनिव्हर्सिटीच्या अंडर आपण औरंगाबाद युनिव्हर्सिटीच्या अंडर येतो, तर तसं. तर त्याप्रमाणे तुम्हाला एक नंबर तिथे मिळतात की तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्या स्थानावर आहात. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला समजते की आपलं पुढचं जे काही डॉक्युमेंट पुढचं जे आपल्याला कॅप प्रोसेसला जायचं आहे तर त्यासाठी आपण कुठले 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 चॉईसेस सिलेक्ट करू शकतो. आता हे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्याच्या नंतर तुम्हाला एक ग्रेव्हियन्स पिरियड दिला जातो. आता ग्रेव्हियन्स पिरियड म्हणजे काय, तर की ज्यामध्ये आपल्याला आपले जे डिटेल्स आपण टाकले होते ते आपण व्यवस्थित टाकले की नाही आहे, त्याच्यानुसार आपला रँक व्यवस्थित आलाय की नाही आहे, हे आपण त्या SML मध्ये चेक करू शकतो. की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नावाचं स्पेलिंग चेक करून घेऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे अकॅडमिक्स डिटेल जे तुम्ही टाकले ते चेक करू शकता व त्याचप्रमाणे तुमची कॅटेगरी त्याच्यात व्यवस्थित आली आहे की नाही आहे हे चेक करून घेऊ शकता. आणि त्याच्यात जर काही प्रॉब्लेम्स किंवा काही करेक्शन्स तुम्हाला करायचे असतील तर त्यासाठी 3 दिवसाचा ग्रेव्हियन्स पिरियड दिला जातो की जो ऑनलाईन पद्धतीने तुमच्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही तो फिलअप करू शकता. व त्याचप्रमाणे जर तुम्ही फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल FC सेंटरला तर त्या FC सेंटरला जाऊन हे सगळे करेक्शन्स करून घेऊ शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ई स्कुटनी सिलेक्ट केलं असेल ते ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या लॉगिन मध्ये ह्या सर्वच्या सर्व चेंजेस करून घेऊ शकतात. व त्याच्यानंतर एक फायनल मेरिट लिस्ट आपल्याला मिळते की ज्या फायनल मेरिट लिस्ट नुसार किंवा त्या नंबरनुसार आपण पुढच्या फर्दर कॅप प्रोसेसमध्ये जातो. तर फर्दर कॅप प्रोसेस म्हणजे काय असते की सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, की ज्यामध्ये तुम्हाला आता जे काही फर्दर ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे 1, 2, 3, 4 मागच्या वर्षी 4 राऊंड झाले होते, त्या 4 राऊंड साठीचं ऑप्शन फॉर्म फिलिंग हे तुम्हाला प्रत्येक राऊंड मध्ये करता येईल. तर तुर्तास CET सेलनी आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट व फायनल मेरिट लिस्ट इथपर्यंतचा शेड्यूल हा पब्लिश केलेला आहे. त्याच्या डेट्स तुम्हाला हा व्हिडिओ बघत असतानाच नोट डाऊन करून घ्यायचा आहे, कारण या डेटच्या आत आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा कुठल्याच प्रकारच्या इंजिनिअरिंग ऍडमिशन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकणार नाही, कारण तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवलला किंवा अगेन्स्ट सीट्स व्हॅकंट जे अगेन्स्ट कॅप राऊंड होतात त्याच्यासाठी पण जर पार्टिसिपेट करायचं असेल तर प्रथमतः तुमच्याकडे हे रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस ही असणं गरजेचं आहे. तर चला आपण इथून पुढे फर्दरच्या ज्या काही डेट्स याच्यामध्ये दिलेल्या आहेत व जे काही इन्स्ट्रक्शन CET सेलनी आपल्याला दिलेले आहेत त्याच्याबद्दल डिस्कस करून घेऊया. पूर्ण प्रोसेस जी आहे तर ती आपण थोडक्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलीच आहे की ज्यामध्ये आपल्याला तुमच्या CET सेलच्या वेबसाईटला जाऊन तुमच्या लॉग इन क्रिएट करावे लागतात. लॉग इन मध्ये जाऊन तुम्हाला सर्व तुमचे पर्सनल डिटेल्स, तुमचे अकॅडमिक्स डिटेल्स, तुमचे जे काही प्रवर्गामध्ये तुम्ही मोडता त्या प्रवर्गाचे डिटेल्स आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर तुम्हाला ई स्कुटनी किंवा फिजिकल स्कुटनी हे तुम्हाला करावी लागते. व त्याच्यानंतर आपल्याला त्या तिथनं जे काही FC सेंटरवरनं किंवा एक्नॉलेजमेंट मिळेल किंवा ऑनलाईन पद्धतीने एक्नॉलेजमेंट मिळेल हे आपल्याला तुमच्या ऍडमिशन प्रोसिजरच्या वेळेस ते घेऊन जावे लागतात.
आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर बीटेक कोर्सेस फॉर व्हेरियस टाइप ऑफ कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन. त्याच्यामध्ये मॅक्झिमम विद्यार्थी हे आपल्या महाराष्ट्राचेच असतात. जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांसाठी पण इथे ऍडमिशन प्रोसिजर होते व जे काही विद्यार्थी येणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण ही प्रोसेस होत असते. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आपल्यासाठी हा आहे की तुम्ही 10+2 म्हणजे 10वी आणि 12वी महाराष्ट्र स्टेटमधनं केलेली पाहिजे, ज्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट असायला पाहिजे. केमिस्ट्रीच्या ऐवजी तुम्ही अदर कुठला पण सब्जेक्ट घेऊन बसलात तरी तुम्हाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा धरला जातो की ज्यामध्ये तुम्हाला 45% ओपनच्या कॅटेगरीला आणि जे विद्यार्थी कॅटेगरीला बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांना आणि फिजिकली हँडिकॅपच्या विद्यार्थ्यांना 40% मार्क्स हे 12वी मध्ये असणं किंवा त्या ग्रुपमध्ये असणं गरजेचे आहे. त्याचसोबत तुम्ही महाराष्ट्राची सीईटी दिलेली असणं कंपल्सरी आहे व सीईटी मध्ये नॉन झिरो स्कोअर हा तुमचा पीसीएम ग्रुपला आलेला असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. या व्यतिरिक्त असे पण विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांचा मॅथ नाही आहे, मॅथच्या ऐवजी फक्त बायोलॉजी ग्रुप आहे, तर असे पण विद्यार्थी जे काही कोर्सेस हे सीईटी सेलनी एआयसीटीने अप्रूव्ह करून दिलेले आहेत अशा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीला, फूड इंजिनिअरिंग, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी और टेक्सटाईल केमिस्ट्री अशा व्हेरियस जे कोर्सेस एआयसीटीने डिझाईन केलेले आहेत त्या कोर्सेससाठी पीसीबीचे पण विद्यार्थी या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात. जे विद्यार्थ्यांनी डिप्लोमा केलेला आहे असे पण विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात व त्याचप्रमाणे डिओक डिप्लोमा ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे हे पण विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तर हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया झाला. त्याच्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन, जे मी तुम्हाला आताच एक्सप्लेन केलं की आपल्याला महाराष्ट्र सीईटी सेलच्या साईडला जाऊन हे रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमच्या लॉगिन मध्ये तुम्हाला पहिलं लॉगिन क्रेडेन्शियल करायचं आहे व त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता असे विद्यार्थी की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सीईटीचीच परीक्षा दिलेली नाहीये तर असे विद्यार्थी त्यांच्या जेई मेन्स किंवा नेट च्या आधारे पण या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेशन करू शकतात. मात्र त्यांनी सीईटी दिले नसल्यामुळे त्यांना फीज ही एक्स्ट्रा मध्ये पेड करावी लागते. तर जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 1300 रुपये व जे कॅटेगरीला बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांना 1000 रुपये भरावे लागतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची सीईटी दिलेली आहे व त्यावेळेस सीईटीची फीज पे केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना ही प्रोसेस सुरू करण्यासाठी कुठल्याच प्रकारची फीज भरायची गरज नसते. मात्र ज्यावेळेस नंतर आपल्याला कॅपराउंड 1, 2, 3, 4 मध्ये सीट अलॉट होते तर त्यावेळेस सीट एक्सेप्टन्स फीज 1000 रुपये मात्र प्रत्येकच विद्यार्थ्याला भरावे लागत असतात. या व्यतिरिक्त कुठल्याच प्रकारची फीज ही तुम्हाला गव्हर्नमेंटला किंवा सीईटी सेलला या सर्व प्रोसेससाठी भरण्याची गरज नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत सगळ्यात महत्वाचा हा शेड्यूल. द ऍक्टिव्हिटी ऑफ शेड्यूल डेट्स फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट आर एज फॉलोज. तर सर्वप्रथम आपल्याला जी ऍक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोड ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ऍडमिशन ऑन वेबसाईट. म्हणजेच काय की सीईटीच्या वेबसाईटला आपल्याला 2 तारखेपासून म्हणजे 2 जुलैपासून म्हणजे कालपासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. तर अप टू 12 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन व जे काही तुमच्या कॅटेगरीला बिलॉंग असणारे डॉक्युमेंट्स आहेत किंवा तुम्ही विशिष्ट प्रवर्गामध्ये जर जात असाल तर त्या प्रवर्गाचे डॉक्युमेंट्स हे आपल्याला 12 तारखेच्या आत रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट्स अपलोडिंग करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड. म्हणजेच काय की ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनलाच पॅरलर आपल्याला 3 तारखेपासून म्हणजे 3 जुलैपासून तर 13 जुलैपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घ्यायचं आहे. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना 2 मोड मी तुम्हाला पहिलेच एक्सप्लेन केलेला आहे. एक ई स्क्रुटनी मोड आहे आणि दुसरा जो आहे तो फिजिकल स्क्रुटनी मोड आहे. ई स्क्रुटनी मोड म्हणजे काय की ऑनलाईन पद्धतीनेच तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्या लॉगिन मधूनच करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन सेंटर अलॉट केला जाईल व ते सेंटर तुमच्या सर्वच्या सर्व डॉक्युमेंट चेक करेल व ऑनलाईन पद्धतीनेच तुमचे काही एरर फाउंड त्यांना झालेत तर ते तुमच्या लॉगिन मध्येच तुम्हाला
कळवण्यात येईल. आणि जर तुमचं स्कुटनी कन्फर्मेशन झालं असेल तर तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट हे ऑनलाईन पद्धतीनेच करून देणार आहे. तर ह्या 2 ऍक्टिव्हिटी तुमच्या लक्षात आलं असेल असं मी ग्राह्य धरतो. पहिलं म्हणजे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे 2 तारखेपासून 12 तारखेपर्यंत करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यालाच पॅरलल आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. एक तर ई स्कुटनी मोडला किंवा फिजिकल मोडला. फिजिकल मोडला तुम्हाला जे काही एफसी सेंटर तुमच्या सिटीमध्ये दिलेले आहेत त्या सिटीमध्ये त्या एफसी सेंटरला जाऊन तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तिथे पण तुम्हाला त्यांच्या स्टॅम्प मारून एक एक्नॉलेजमेंट मिळणार आहे. तर हे 3 तारखेपासून तर 13 तारखेपर्यंत आपल्याला करायचं आहे. एक वेळा का तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं, हे रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर एक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही डिस्प्ले होणार आहे. ती 15 तारखेला डिस्प्ले होणार आहे. तर 15 तारखेला तुम्ही ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता. जसं जसं हे नोटिफिकेशन येतील किंवा जशी जशी या लिस्ट पब्लिश होतील त्या आपण आपल्या उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या ग्रुपला अपलोड करणारच आहोत व त्याचप्रमाणे व्हॉट्सअप मोबाईलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचवणारच आहोत. तर त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव, तुमचं कॅटेगरी, तुमचे मार्क्स चेक करून घेऊ शकता व त्यामध्ये जर तुम्हाला काही ग्रेव्हियन्स असेल तर आपल्याला सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स इफ एनी फॉर ऑल टाइप्स ऑफ कॅन्डिडेट, जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे ग्रेव्हियन्स त्याच्यामध्ये सबमिट करायचे असतील तर ते तुम्ही तुमच्या ऑनलाईन लॉग इन मधनं करू शकता व त्याचप्रमाणे तुम्हाला जे काही एफसी सेंटर अलॉट झालेलं होतं फिजिकल ज्यांनी सिलेक्ट केलं होतं अशा विद्यार्थ्यांना, तर त्या अशा विद्यार्थ्यांना त्या तुमच्या फिजिकल सेंटर्सला म्हणजे ज्या एफसी सेंटरला जाऊन तुम्हाला हे ग्रीव्हियन्सेस टाकायचे आहेत. तर ते 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत असे 3 दिवस आपल्याला हा ग्रीव्हियन्स पिरियड दिला गेलेला आहे की ज्या ग्रीव्हियन्स पिरियड मध्ये तुम्ही तुमचं काही क्युरीज असतील तर त्या क्लिअर करू शकतात. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं काहीच अडचणी नसतील आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या काहीच अडचणी येत नाहीत, ज्यांना त्यांच्या मेरिट लिस्टमध्ये काही अडचण वाटत नसेल किंवा काही करेक्शन त्यांच्यामध्ये नसेल तर त्या विद्यार्थ्यांना काहीच करायची गरज नाही. 20 तारखेला आपल्याला फायनल मेरिट लिस्ट ही महाराष्ट्र सीईटी सेलची डिस्प्ले होणार आहे. म्हणजे 20 तारखेला आपल्याला माहित होणार आहे की आपला ऑल इंडियाचा जो काही रँक आहे तो किती आहे. व त्याच्यानंतर मग फर्दर जे विद्यार्थी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर्ड असतील अशा विद्यार्थ्यांना त्या तुमच्या रँकिंग नुसार तुमचा जो काही मेरिट नंबर आलेला असेल त्यानुसार आपण सर्व प्रोव्हिजनल प्रेफरन्स लिस्ट ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही प्रत्यक्षात आम्हाला भेटून आपण ती लिस्ट फायनल करणार आहोत आणि मग फर्दर कॅप प्रोसेसमध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 साठी, राऊंड 4 साठी आपण ते ऑनलाईन पद्धतीने टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर असणाऱ्या कॅन्डिडेटचं ही सर्व प्रोसेस ही आमच्या ऑफिसमध्येच उस्मानपुराच्या ही सर्व प्रोसेस करून दिल्या जाणार आहेत व त्याच्यामधून तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्या सॉल्व्ह करून दिल्या जाणार आहेत. ओके. तर त्याच्यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स यांनी दिलेले आहेत की ज्यामध्ये पुढची जी फर्दर प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वगैरे आणि जे काही पुढचे राऊंड्स होणार आहे तर हे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल ऑनलाईन पद्धतीने तरच तुम्हाला करता येणार आहेत. त्याचप्रमाणे तिथले जे काही एफसी सेंटर किंवा ऑनलाईन मोडचे ज्या विद्यार्थ्यांनी केलं असेल त्यांचं ते ऑनलाईन पद्धतीने सॉल्व्ह होईल. ज्यांनी फिजिकल घेतलं असेल त्यांचं फिजिकल सॉल्व्ह होईल. आणि जे जम्मू काश्मीरचे विद्यार्थी आहेत त्यांना सरदार पटेल कॉलेज मुंबईचं जे आहे तिथे जाऊन ही प्रोसेस करावी लागणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना कुठल्या पण प्रोसेस म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा असो किंवा सीट व्हॅकंट सीटच्या अगेन्स्ट कॅप प्रोसेस असो या सगळ्यांसाठी मॅन्डेटरी हे ऑनलाईन प्रोसेसनी डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला कॅन्डिडेट हॅज टू रिझॉल्व द डिस्क्रिमिनेटरी त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी कॅप प्रोसेस किंवा नॉन कॅप प्रोसेस आहे ही सर्व तुम्हाला या सेंटरच्याच माध्यमातून प्रोव्हाइड होणार आहे. जे विद्यार्थी कॅटेगरीला बिलॉंग करतात विशिष्ट तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं जे काही कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलेअर आहे ते व्हॅलिड अप टू 31 मार्च 2027 पर्यंत असणं गरजेचं आहे. ईडब्ल्यूएस चे कॅन्डिडेट आहेत त्या विद्यार्थ्यांना पण त्यांचं नवीन इयर मधलं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढून घेणं हे गरजेचं असते. नॉन क्रिमिलेअर विद्यार्थ्यांना त्यांचं नॉन क्रिमिलेअरची व्हॅलिडिटी असते 31 मार्च 2027 नंतर पर्यंत ते व्हॅलिड पाहिजे. त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस च्या विद्यार्थ्यांना पण त्याची व्हॅलिडिटी ही या करंट इयरची असणं गरजेचं आहे.
या व्यतिरिक्त जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये असतात अशा विद्यार्थ्यांनी त्यांचं जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याची रिसिप्ट जरी असेल तरी आपण त्यासाठी अप्लाय करू शकतो. त्याचा पण GR आलेला आहे की तुम्ही 6 महिन्यासाठी तुम्हाला ती मुदत दिल्या जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला किमान तुमचं कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केल्याची रिसिप्ट ही तुमच्या सोबत असणं तेवढ्याच गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व इन्स्ट्रक्शन्स सीईटी सेलनी आपल्यासाठी दिलेले आहेत की ज्यामध्ये आपल्याला व्हेरियस टाईपचे तुमचे डॉक्युमेंट्स तयारी असणं गरजेचं आहे. ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचे आहे, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला ही पूर्ण सीईटी सेलची प्रोसेस करण्यासाठी सुरुवात करायची. तर आता असे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांनी उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करून ही सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यावतही तुमची ही प्रोसेस सुरू केलेली नसेल किंवा उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला रजिस्टर केलं नसेल अशा तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मी अपील करतो की तुम्ही उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा व आपली ही सर्व प्रोसेस सुरळीतपणे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून करून घ्या. आणि असे विद्यार्थी की जे उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकत नसतील, छत्रपती संभाजीनगरला येऊ शकत नसतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने पण आपण ही सर्व प्रोसेस करून देतो. त्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर किंवा व्हॉट्सअपला कॉल करावे लागतील आणि ऑनलाईन पद्धतीने दरवर्षी आपण नागपूर पासून तर पुण्यापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांची ही प्रोसेस करून देत असतो. हा एक पहिला टप्पा आहे ज्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि आपला SML घ्यायचा आहे. याच्यानंतरचा जो सेकंड टप्पा असतो की ज्यामध्ये आपल्याला प्रेफरन्स फिलिंग म्हणजे चॉईस फिलिंग करायची असते व त्याप्रमाणे आपल्याला कॉलेज अलॉट होत असते. तर त्याच्यासाठीचे पण नॉर्म्स त्याचा पण शेड्यूल हा सीईटी सेल पब्लिश करेल. त्यावेळेस आपण सेकंड व्हिडिओमध्ये त्या सर्व डिटेल्स तुम्हाला सांगणारच आहोत. या व्यतिरिक्त या रिलेटेड कुठल्या पण प्रकारच्या अडचणी असतील, डाऊट्स असतील तर तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलेलेच आहे. त्याप्रमाणे व्हॉट्सअपचे ग्रुप्स जे आमचे फ्री व्हॉट्सअपचे ग्रुप्स ऑल ओव्हर महाराष्ट्रातले विद्यार्थी त्यामध्ये रजिस्टर असतात आणि फ्री मध्ये याचा सगळ्याचा उपयोग घेतात. तर त्यासाठी पण तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर व्हॉट्सअपची पण लिंक आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत आणि आमचे पर्सनल नंबर पण याच्यामध्ये प्रोव्हाइड केले गेलेले असतील की ज्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवा आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन होऊन आमच्यासोबत कनेक्ट राहू शकता व असे नवीन नवीन व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. तर या रिलेटेड तुम्हाला काही अडचणी किंवा डाऊट असेल तर तुम्ही कॉल करा. अन्यथा प्रत्यक्षात उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करा. उस्मानपुऱ्यामध्ये भाजीवालाबाई पुतळ्याच्या बाजूनी हे आपलं उन्नती करिअर काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगरला आहे. तर तिथे तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. थँक्यू व्हेरी मच.